ओम नमः शिवाय. श्री शिवलीलामृत कथासार. अध्याय पहिला. दाशार्ह आणि कलावती यांची कथा. शिवलीलामृत ग्रंथातील पहिला अध्याय वाचल्याने आपल्या पूर्व पापांचा नाश होऊन आपल्या हातून पुण्यकृत्ये घडू लागतात. प्राचीन काळी नैमिष अरण्यातील यज्ञसत्रात शौनक आदी ऋषींच्या विनंतीवरून महामुनी सूत यांनी शिवमहात्म्य सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा ते म्हणाले, सज्जन हो, शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे. त्याचे पूर्ण श्रद्धेने श्रवण किंवा वाचन केल्यास सर्व पापांचा नाश होऊन उत्तम आयुष्य, आरोग्य, संतती व संपत्ती प्राप्त होते. सर्व तीर्थे, व्रते व महायज्ञाचे फल प्राप्त होते. ओम नमः शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आधी व्याधींचे निरसन होऊन मनुष्याचे कल्याण होते. याविषयीची एक कथा आपण ऐकूया. पूर्वी मथुरेमध्ये दाशार्ह नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला. त्यांची पत्नी कलावती ही काशी राजाची कन्या होती. एके दिवशी राजाने तिला आपल्या महालात बोलावले, पण बोलावूनही राणी आली नाही, म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला आणि तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली. तेव्हा राणी म्हणाली, नाथ, मी शिव उपासना करीत असून व्रतस्थ आहे, तरी मला क्षमा करा. पण कामातूर झालेल्या राजाने तिचे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा त्याचे पूर्ण शरीर होरपळले. त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला विचारले, हा काय प्रकार आहे? तेव्हा राणीने सांगितले, नाथ, मी दुर्वास ऋषींकडून ओम नमः शिवाय या मंत्राची दीक्षा घेतली आहे. त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे. तुम्ही मात्र जप, तप, शिवार्चन यांपैकी काहीही करत नाही. अभक्षभक्षण, अविचार आणि पापाचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे. त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातना आहेत. हे ऐकून राजाला खूप पश्चाताप झाला. त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली, परंतु पती गुरुस्थानी असल्याने तिने राजाला स्वतः मंत्र न देता गर्गमुनींकडे नेले. गर्गमुनींनी राजाच्या मनातील पश्चातापाची भावना ओळखून त्याच्याकडून शिवपूजन करवून घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला. त्या मंत्रप्रभावाने राजाला आत्मबोध झाला. त्याच्या हृदयातील अज्ञानाचे व विकारांचे निरसन झाले. त्याचवेळी त्याच्या शरीरातून असंख्य कावळे जळत होरपळत बाहेर पडले. त्यामुळे राजा निष्पाप झाला. आपण माझा उद्धार केलात असे म्हणून त्याने गर्गमुनींना वंदन केले. आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला. त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले. ओम नमः शिवाय.